मित्रांनो, मी चाललेलो आहे लहान मुलाच्या शाळेमध्ये, स्कूलमध्ये आणि मुलांना आणायला. तर चला तर जाऊया मग मित्रांनो मुलांना आणायला. मित्रांनो, या साईडला चाललेलो आहे मी मुलांना आणाय. आणि रस्ता कसा आहे, डांबरी कशी आहे. मित्रांनो, आलेली आहे शाळा आणि आता आपण चाललेलो आहे शाळेत. शाळा आणि दिसत आहे तुम्हाला शाळेचा हा परिसर काय आलेला आहे मित्रांनो. हे भुसाचा ट्रॅक्टर दिसत आहे मित्रांनो, यात नेला जातो भुसा. आणि या साईडला आहे शाळा आणि शाळेचा परिसर दिसत आहे तुम्हाला. आणि आता आपण आलेलो आहे न्यायला. तर मित्रांनो, छोट्या मुलांना घेऊन आता मी घराकडे जात आहे आणि हा आहे रस्ता. चला तर जाऊया मग. मित्रांनो, लावलेलं आहे पाणी आणि मी तुम्हाला दिसत आहे या साईडला भिजवून काढलेलं आहे मित्रांनो. आणि सगळं शेत भिजवून काढलेलं आहे दिसत आहे तुम्हाला. या साईडला सारे आहेत मित्रांनो, या साईडला. आणि हे आहे माझ्या हातात मित्रांनो. आणि हे दिसत आहे पाणी या साईडला लावलेलं आहे मित्रांनो. आणि मी शेतात दारी धरत आहे, पाणी देत आहे शेताला. तुम्हाला इथे दिसत आहे मित्रांनो, या ठिकाणी मी पाणी लावलेलं आहे आणि मी शेत भिजवून काढत आहे मित्रांनो. चला तर मग करूया दारी, करूया काम. आणि आताच मुलांना शाळेतून जाऊन मी आणलेलं आहे मित्रांनो, दिसत आहे तुम्हाला. या साईडला सारा भिजत आहे, पाणी लावलेलं आहे. ठीक आहे मित्रांनो, चला तर मग तुम्हाला दाखवतो किती भिजवलंय, कसं भिजवलंय, काय भिजवलंय. या साईडला दिसत आहे पाणी आलेलं आहे मित्रांनो आणि पाणी येत आहे. फायनली मित्रांनो पाणी आलेलं आहे इथं. आणि आपण आता तुम्हाला पाणी जाणून खाली आहे. पाहू शकता अजून काढलेलं आहे गोळी दिसत असेल तुम्हाला. तर मित्रांनो, अशी दारी धरावी लागतात आणि शेतामध्ये काम करावं लागतं. कडपासून आणलेलं आहे, सकाळपासून आता राहिलेलं आहे किती इथनं थोडं राहिलेलं आहे. 1-2 सार राहिले. 2 साऱ्यातला ही सारा आला की संपलं. एक सारा फायनल थोडा सारा झाला की झालंच, काम संपलं. आणि परत मग म्हशीला वैरण वगैरे आणायचं मित्रांनो. चला तर मग धरूया आपण गाडी. सापडलेला दिसत आहे दातळ. ठीक आहे मित्रांनो, चला तर. दातळ पाहू शकता मित्रांनो कसा असतो दातळ ते. दिसत आहे का दातळ. ठीक आहे, दारी. ठीक आहे, दारी. मित्रांनो, हे आहे चेंबर आणि ह्याच्यावर पाणी मारत आहे तोंडावर. खूप त्रास होत आहे मित्रांनो. कसं वाटतंय मित्रांनो, थंड एकदम मस्त पाणी.
चेंबरमध्ये पाणी कमी चालतंय मित्रांनो. काय केलं आहे आमच्या घरच्यांनी खाली थोडंसं खोललेलं आहे, त्याच्यामुळे इथं पाणी थोडं कमी चालतंय. तिथं अर्धं पाणी केलं आणि इथं अर्धं पाणी केलं, त्यामुळे थोडं पाणी चालतंय. आणि ह्यानं माझं पाणी द्यायचं उरकण आहे, तरी पण संपत आलेलं आहे. काय नाही, शेवटच्या साऱ्या पाणी लावलेलं आहे. आता निवांत झालेलं आहे मित्रांनो, झालेलं आहे सगळं. म्हणलं हात पाय तोंड धुवावं आणि निघावं इथं आता. चला मित्रांनो, हा चेंबर दिसत आहे तुम्हाला. इथं पाणी लावलेलं आहे ह्या वंडीवर 2 साऱ्या, आणि आपण आता निघत आहे. चला तर मग, पाणी बाकी चाललेलं आहे मित्रांनो. मित्रांनो शेताला पाणी दिलंय, आता मी पण पाणी पितो आणि निघतो. हा ह्या आहे फ्रीजर, पाण्याची बॉटल. पाणी ह्याच्यात थंड राहतं मित्रांनो. उन्हाळ्या दिवसात कुठेही असं जायचं म्हणलं तर हे फ्रीजर असतं. शेतकऱ्याचं फ्रीजर आहे मित्रांनो हे. ठीक आहे, चला तर मग आता पाणी पितो. शेताला पाणी दिलं आणि आता मी निघतोय घराकडं. ठीक आहे मित्रांनो, पाणी देऊन आता लावून इकडं आलेलो आहे. हा तुम्हाला दिसत आहे घास. तर ही घास जनावराचा चारा. तर आज आपण जनावराचा चारा घेऊन जात आहे मित्रांनो, हे दिसत आहे तुम्हाला. ठीक आहे, तर चारा घेऊन जात आहे मी आता. आणि इथे दिसत आहे तुम्हाला, हे चारा तोडलेला आहे मी, जनावराचा चारा. आणि हा चारा घेऊन जात आहे मी आता. आणि या साईडला आभाळ आलेला आहे मित्रांनो. या साईडला तुम्हाला दिसत असेल काळं काळं आभाळ आलं आहे मित्रांनो. आणि पाऊस मगाशी थोडं चिरघाट आलं होतं बारीक, आणि अजून पण चिरघाट येण्याची दाट शक्यता आहे. आभाळ असं भरलेलं आहे इकडून पण थोडं थोडं. आणि या साईडला पण, ह्या साईडला बघितलं तर ह्या साईडला सुद्धा काळा आभाळ निघालेला आहे, दिसत असं तुम्हाला. तर मित्रांनो चला तर मग पटाक्षरनं आपण वैरण घेऊन जाऊया घराकडे, निघूयात आपण. आणि ऊस पडला आहे मित्रांनो पिवळा, असो नाही काय अडचण. तर मित्रांनो चला जाऊया मग वैरण घेऊन घराकडे. फायनली मित्रांनो मी चाललेलो आहे आता घराकडे. आणि तुम्हाला दिसत आहे ही घरच्यांनी हे तर पाणी लावलं होतं ह्या सारे रानावर आणि ह्या साऱ्यावर. आणि ह्या एक इथं पाणी लावलं आणि इथं पण पाणी लावलं मित्रांनो. एका लाईनीमध्ये दोरीमध्ये घरच्यांना सारा दिसत आहे तुम्हाला. आणि ते ह्याने इथं पाणी लावल्यामुळे मित्रांनो आपल्याला वरचं पाणी कमी पडलं दिसत आहे तुम्हाला. ह्याने इथं लावल्यामुळं तिकडं पाणी आपल्याला कमी पडलेलं आहे. आणि मित्रांनो घरच्याचं सारं कसं आहे, ते एका लाईनीत आणि एका दोरीत लाईनीत सारं आहे मित्रांनो. आणि आपलं सारं कसं होतं एका लाईनीमध्ये. तर असं मित्रांनो हे असंच काम असतं इथलं शेतकऱ्यांचं, आणि करावं लागतं मित्रांनो. तर मित्रांनो चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि जाता जाता महाराष्ट्र व्लॉगर चॅनल सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटत पुढच्या व्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय बाय मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. चला.